नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये बांधकाम कामगारांना भांड्याचं वाटप केलं जातं. मोठ्या प्रमाणात राज्यांमध्ये सक्रिय नोंदणी असलेले बांधकाम कामगार या भांडी योजनेत लाभ घेत आहे. परंतु वास्तविक आपण जर पाहिलं तर ऊसतोड कामगार हे अनेक सुद्धा असून सारे योजनांपासून वंचित आहे. ऊसतोड कामगारांचं जर पाहिलं तर कारखाना चालू असल्यानंतर 6 महिने आपल्या निवासस्थानापासून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, स्थलांतरण करावं लागतं. रोजच्या रोज अशी आठवड्यातून 15 दिवसाला यांचं राहण्याचं ठिकाण बदलतं. अशा परिस्थितीमध्ये हे ऊसतोड कामगार आपल्यासोबतच आवश्यक तेवढीच सामान, आवश्यक तेवढीच भांडी घेऊन फिरतात. मग अशा ऊसतोड कामगारांना कुठेतरी भांडी किंवा शिधा मिळावा व मागणी सातत्याने लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जात आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केली जात आहे आणि मागणी कुठेतरी आता यश मिळालं आहे. म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून 12 फेब्रुवारी 2026 रोजी ऊसतोड कामगारांना भांडी वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. ज्यांच्यामध्ये आता भांडी आहेत असा 30 भांड्यांचा संच आणि जवळपास म्हणजेच की काही रुपये आहेत त्या रुपयांचा शिधा या ठिकाणी असेल, तेल किंवा अनेक इतर काही पदार्थ असतील, रवा वगैरे असणार आहे, पदार्थांचा शिधा या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. यांच्यामध्ये 4 लाख लाभार्थी आहे. 4 लाख ऊसतोड कामगारांना हा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 1 लाख ऊसतोड कामगारांचा समावेश राहणार आहे व आपण जर वस्तुस्थिती पाहिली तर अशा प्रकारे ग्रामीण भान म्हणजेच की अशा प्रकारच्या झोपड्या करणं, कुठेतरी काहीतरी छोटी मोठी भांडी वापरून स्वयंपाक करणं, हे जे काही जीवन आहे ते जीवनावश्यक वस्तू आहेत त्या गरजेच्या वस्तू सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे शासनाच्या माध्यमातून उचललेले हे पाऊल म्हणजे की स्वागतांतरी आहे. म्हणजेच की आता कामगारांचं ओळखपत्र आलेलं आहे व अशा कामगारांना ओळखीच्या आधारे कामगारांना आता हे भांड्यांचा संच दिला जाणार आहे. ऊसतोड कामगारांनी आपली नोंदणी केलेली नाही अशा कामगारांना आपली ग्रामसेवकाच्या माध्यमातून नोंदणी करणं गरजेचं आहे व नोंदणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची यापूर्वी माहिती आपण घेतलेली होती व अर्जाचा नमुना तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये